सुट्टी म्हटलं की मुलांचं असतंच की चला बाहेर जायचं। मग काय आम्ही आलेलो 4 वाजता मुलांना घेऊन जवळपासच्या पार्कला। आणि आमच्या जवळ ना हे एकच पार्क आहे आणि खूप छान आहे, वॉकसाठी पण आहे, मुलांना खेळण्यासाठी आहे, एक्सरसाइजसाठी आहे। मग इथं मुलांनी बराच वेळ एक्सरसाइज केली आणि खेळलेही। मग त्यानंतर आम्हीही थोडंसं वॉक केलं आणि जवळच आहे हे पार्क आणि आम्ही इथं फक्त 1 तासभरासाठी येतोच प्रत्येक सुट्टीला। आणि तसाच काहीसा विचार करून आम्ही आलेलो आणि हा खेळता खेळता पडला आणि त्याच्या हाताला लागलेलं आणि हा रडत होता, पण त्याला ते लागलेलं दुखत आहे म्हणून तो रडत नव्हता। तर आता मी पडलोय आणि मम्मी रागवेल यालाच घाबरून तो ना रडत होता। मग त्याला समजवलं मी रागवणार नाही, ओरडणार नाही म्हणून आणि त्याला शांत केलं। मग काय त्याला एकदम आता सगळ्यांच्या पुढे ओरडा पडेल म्हणून ना तो घाबरलेला, पण त्याला केलं शांत झाला। आणि तिथं जवळच ना साईडला एक नाला जात होता आणि तिथं ना साप दिसला मुलांना। मग आणि पाहता पाहता तिथं ना एक सोडून ना 3-4 साप दिसले सेमच साईजचे। म्हटलं इथं बरेचसे, म्हणलं त्यांची फॅमिलीच आहे कदाचित, म्हणून म्हटलं चला इथून लवकर उठायला पाहिजे। आणि मग म्हटलं नको बाबा इथं यायला, पण तिथं वॉकला वगैरे खूप छान आहे, परिसर खूप छान आहे। असं बऱ्याच वेळा त्यांचे पप्पा मुलांना घेऊन नाही येतात, मी जर बिझी असेल तर ते तिघंच येतात। आणि पाणी आहे म्हणून बऱ्याच वेळा भीती वाटते पाठवायला, पण मुलांचं कसं घरामध्येच पूर्ण त्यांना बोर होतं ना, म्हणून त्यांना असं खुलं हवेशीर छान वाटतं, म्हणून बऱ्याच वेळा येतात प्रत्येक सुट्टीलाच। मग घेऊन आलेलो तसंच, म्हणलं आपणही यायचं सोबत, नाहीतर थोडं कमी केलेलं बेटर। त्या सापांना पाहून तर वाटलंच मला। मग तिथून आम्ही बाहेर पडलो तर जाता जाताना तिथे फेस्ट लागलेलं होतं आणि आम्ही इथं अगोदरही येऊन गेलेलो दोघंच जाता जाताना। इथं देवी बसलेली, मग आम्ही दर्शन घेतलेलं आणि लगेच निघालेलो। हे खूप जवळच होतं, मग असं काही विचार नव्हता की मुलांना इथे घेऊन यायचं, पण जाता जाताना म्हटलं चला घेऊन जावं मुलांना, तेवढंच एन्जॉयमेंट। 2 दिवसाच्या सुट्ट्या होत्या आणि आज नवमी होती, उद्या दसरा आहे, दसऱ्याची पण सुट्टीच होती। आणि मग आम्ही इथं आलो, मग देवी बसलेली, मग मुलांना पण खुश झाले, म्हणले चला आपण दर्शन घ्यायचं म्हटले मुलंच अगोदर। आणि मुलांना दोघांनाही देवाचं ना करायला, आरती म्हणायला, देवाचं करायला खूप आवडतं। आणि त्यांनी ना तिथं दर्शन घेतलं, त्यांना ना प्रसादामध्ये ना केळी मिळाली, त्या दोघांनी खाल्ली। आणि इथं मी स्वतःला ना कॅमेऱ्यामध्ये घेऊ शकले नाही, कारण परिसर सगळं इतकं छान होतं ना, मी ते शूट केले। मी स्वतःला ना शूट करायचं किंवा असं हे काय ते लक्षातही आलं नाही मला, ते पुढे सगळं छान एवढं वाटत होतं ना, मी ते शूट करत गेले। मग तिथं ना दर्शन घेऊन ना आम्ही बाहेर आलो, खूप असे पाळणे होते, मग त्यामध्ये मुलांना म्हणजे बसवायचं होतं म्हणून बराच वेळ गेला। आणि याचं काय चालू होतं की याला समजत नव्हतं की नेमकं कुठल्या पाळण्यात बसायचं, ते त्याचं चालू होतं की यामध्ये त्यामध्ये करत करत ना चांगले 15-20 मिनिट गेले आमचे इथेच। मग शेवटी ना थोडा वेळ फिरलं, सगळं पाहिलो आणि शेवटी फायनल करून ना यांना एका ठिकाणी ना दोघांना बसवलं। आणि तिथं जे होते ना, जे दादा ज्यांचा जो पाळणा होता तिथं 2 होते दादा, आणि ते योगायोगाने ना महाराष्ट्रामधलेच निघाले। आणि मग त्यांच्याशी थोडी कुठून आहात काय नाही याची चर्चा झाली आणि त्यांनाच माहिती नव्हतं, एक सांगितला इकडचा तिकडचा त्यांचा ॲड्रेस चुकीचा। मग त्यातल्या एकाने सांगितलं की आम्ही सोलापूरची म्हणून असं, कारण त्यांची फॅमिली आय थिंक ना भरपूर, म्हणजे त्यांचे वडील लहान असल्यापासूनच ते इकडंच राहतात, त्यांना गावाकडचंच म्हणले, तेवढं काय माहिती नाही आहे, फक्त या भागातलेत म्हणून सांगितलं। मग त्यांच्याशी तेवढीच ओळख झाली आणि एवढेच आम्हाला मराठी भेटले, ॲटलिस्ट ज्यांना मराठी येत होती, नाहीतर बाकी सर्व ना दुसरेच लँग्वेज बोलणारे होते नाही। त्यामुळं छान वाटतं असं कोणीतरी आपल्याकडचं भेटलं की, तेवढंच चर्चा झाली, मुलांनी मस्त एन्जॉय केलं। आणि तिथून आम्ही पुढे निघालो तर आणखीन काय करायचं, कुठल्या पाळण्यामध्ये बसायचं हे चालू होतं मुलांचं। तर ट्रेनमध्ये बसले दोघंही, हा खूप लहान आहे, त्याला एकट्याला बसवायला नको वाटत होतं आणि मला नव्हतं बसायचं, मग मी तसंच त्या दोघांना बसवलं। मग म्हटलं तेवढंच आणखीन स्ट्रॉंग होतात मुलं, बघूया। आणि त्यांना पण दोघांनाही भीती वाटली नाही, त्यालाही त्याची दीदीचा सपोर्ट होता, तोही खूप खुश होता, एन्जॉय केलं। आणि मी फक्त शूट करत होते आणि छानपैकी हसत होते, ते वाटत होतं तू घाबरेल का काय की, कारण मीही नव्हते, त्याचे पप्पाही सोबत नव्हते, दोघांनाच बसवलं होतं, पण तसं काही नाही झालं। मग तिथून आम्ही परत आणखीन पुढे निघालो तर हिला ना मोठ्या पाळण्यामध्ये बसायचं होतं आणि हाही म्हणत होता की मीही बसणार,
पण म्हटलं नको, हा लहान आहे आणि मलाही नव्हतं बसायचं, मला खूप भीती वाटते तसं मोठ्या तर पाळण्यामध्ये बसायला. म्हणून मला खूप म्हटलं त्यांनी की चल तूही, पण माझं नाही ते नाहीच होतं. मग म्हटलं याला कुठंतरी बिझी करूया म्हणून याला इकडं लहान मुलांसोबत तिकडे सोडलं. मग म्हणलं यांना तुम्ही दोघं बसा, मी याला लक्ष ठेवते. मग ते दोघं ना मस्तपैकी बसले त्या पाळण्यामध्ये आणि हा इकडे याला बिझी केलं. मग हा पण याचंही खेळून झालं. मग हाही आला, तेही मस्तपैकी त्या पाळण्यात रितिका आणि तिच्या पप्पानी मस्तपैकी त्यांनी पण एन्जॉय केले. आणि इथं ना ह्या पाळण्यात बसलेत हेच म्हणजे थोडी आयडिया नव्हती. थोडंसं आम्ही फिरून ना दुसरीकडेच त्यांना शोधून आलो, कारण त्यांचं फिक्स नव्हतं की इथंच बसायचं म्हणून. आणि मग फिरून आल्यानंतर ते समजलं की तिथेच आहेत म्हणून मग तिथून आलो आम्ही, भेटलो आणि परत इथं ना काहीतरी खाण्यासाठी म्हणलं मुलांना खायला घालावं. खाण्यासाठी होते बरेच छोटे छोटे फेस्ट होते, जिथं शॉपिंगचंही होते, खाण्यासाठीही होते, वेगवेगळे होते, प्लस गाड्यांचं सेलसाठी वगैरे पण छोटे छोटे हे होते, स्टॉल लागलेले तिथं. आणि हे आय थिंक तिथं बिल्डिंग म्हणजे कन्स्ट्रक्शनची प्लॅनिंग होती आणि त्या निमित्तानं तिथं फ्लॅटचं पण कसं कोणीतरी येतं, त्या निमित्ताने माहिती होतं की इथं असं म्हणजे कन्स्ट्रक्शन स्टार्ट होणार आहे, त्या निमित्तानं ते केलेलं होतं आय थिंक. आणि तिथं लोक येतात आणि त्यांना माहिती होतं, लोकांपर्यंत ती न्यूज पोहोचते आणि सेलिंग होतं. हे ना ते हे फेस्ट लावलेलं होतं तिथं. मग आम्ही काय फिरलो, खाल्ले मुलांनी. मग खूप मच्छर होते आणि अंधारी पडला होता आणि आता दांडिया स्टार्ट होणार होता, पण मच्छर इतके चावत होते ना तिथं. मग म्हटलं नको, आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि आम्ही निघालो आणि पाऊस स्टार्ट झाला. मग आम्ही थोडा वेळ तिथंच टेंटमध्ये एका थांबलेलो. मग याला प्रश्न पडला की आता काय करायचं, आपण काही घरी जाऊ शकत नाही, इथेच झोपावं लागेल. म्हटलं इथंच टेंट आहेत, झोपूया आपण, काही प्रॉब्लेम नाही. त्याचे अशीच मस्ती वेगवेगळे त्यांना प्रश्न पडतातच लहान मुलांना. मग अशीच त्याच्याबरोबर मस्ती केली आणि त्याबरोबर पाऊस थांबला थोडासाच येऊन. मग तिथून आम्ही घराकडे निघालो. पण याचा होता आईस्क्रीम घ्यायचा हट्ट होता. मग म्हटलं ठीक आहे, आम्ही आईस्क्रीम घेण्यासाठी गेलो, पण आम्हाला तिथं काही आईस्क्रीम भेटलेलं नाही जे आम्हाला पाहिजे होतं ते. म्हणून आम्ही दुसऱ्याच गोष्टी घेऊन तिथून निघालो. मग तिथून निघाल्यानंतर मग पाऊस परत आणखीन आला आणि थोडासा थांबला. आणि इतकं छान वातावरण होतं ना, जोराचा पाऊस येत नव्हता, थोडासा पाऊस यायचा, थांबायचा आणि भरपूर लाईटिंग होती. त्यामुळे आम्हाला हे घरी जायला नकोसं वाटत होतं. म्हणून म्हटलं आणखीन थांबून मुलांना खायला घालूया, खूप लेट झालेलं आहे आणि काय प्लॅनिंग नव्हतंच ना की असं थांबायचं आहे म्हणून आणि घरी जाऊन बनवायचं खायचं. त्यापेक्षा म्हटलं इथंच खायला घालूया मुलांना, म्हणून तिथं आम्ही थांबलो. आणि मुलांसाठी खायला घालण्यासाठी म्हटलं आईस्क्रीम जाता जाता परत घ्यायचं. मग तिथं ऑर्डर केलं. इथं आणखीन आमचा ना अर्धा ते पाऊण तास गेला, कारण ऑर्डर घ्यायला खायला यात बराच वेळ गेला. आणि त्यात पावसाचं चालूच होतं, येणे जाणे, थोडं सुंदर वातावरण होतं ना, असं रात्री खूप छान वाटलं. नाही तुम्ही एन्जॉय केलं, मुलांनी खाल्लं. गरम आहे ना खूप, खूप गरम आहे. कपडे खायचे समोसाचे. त्यामधल्या आतल्या पोटॅटोला गुस्सा येणार ना, मग राग येणार ना. माझे कपडे काढून खाल्ला घेतो म्हणून. आणि शेवटी आम्हाला हवं ते आईस्क्रीम भेटलं आणि खूप लेट होत होता. म्हणलं घरी जाऊन मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय करू म्हणून मुलांना सांगितलं आणि फॅमिली पॅक आईस्क्रीम घेतलं आणि आम्ही घरी आलो. मग असं काहीसं दिवसाचा शेवट आमचा जो होता ना तो आईस्क्रीमने झाला. मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय केलं आम्ही आणि असा काहीसा होता आजचा आमचा दिवस. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.